मिरज प्रभाग क्रमांक 20 मध्ये गंगानगर जुना हरिपूर रस्ता या ठिकाणी वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने नागरिकांच्यात संताप। मशीद आणि चर्चला जाण्यासाठी असणारा वहिवाटीचा रस्ता शकूर तहसीलदार यांनी बेकायदेशीरपणे बंद केला असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रवीणा हेटकाळे म्हणाल्या की आयुक्त सत्यम गांधी यांना गोरगरिबांचे अतिक्रमण दिसते, परंतु धनदांडग्यांच्या अतिक्रमणाला आयुक्त गांधी संरक्षण देत असतात। महात्मा गांधी पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सदर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पत्र देखील दिले आहे। त्याचबरोबर शकूर तहसीलदार यांच्यावर रस्ता अडवल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंद करण्यात आला असून देखील आयुक्त हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। जर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांची राहील, असे ॲडव्होकेट हेटकाळे म्हणाल्या। रमजान पवित्र रमजान महिना उद्या संपत आहे, उद्या ईद आहे त्यांची। अशी परिस्थिती असताना जुना हरिपूर रोड समतानगर एरियामध्ये संघर्ष कॉलनीत अंतर्गत रस्ता जो 50 वर्षापासून वहिवाटीतला आहे आणि त्या रस्त्याच्या लगत मशीद पण आहे आणि चर्च पण आहे। तिथं तिथं नमाज पठण करण्याकरता आणि ख्रिश्चन लोक प्रेयर्स करण्याकरता तिथं जात असतात। असं परिस्थिती असं गेल्या 3 महिन्यापूर्वी अब्दुल गफार तहसीलदार आणि त्याची बायको आयशा नदाब या दोघांनी संगनमत करून इलेक्शनच्या पिरियडमध्ये रस्ता बंद करून कुंपण घातलं। त्यानंतर आम्ही तिथले सगळे रहिवासी आणि माझे सगळे मुस्लिम बांधव आणि माझे सगळे चर्चची बांधव आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली। त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। गांधी चौकी पोलीस स्टेशनचे PI शिंदे साहेबांनी वारंवार पत्र पाठवत आहेत आयुक्तांना की बाबा तिथलं अतिक्रमण काढा आणि लोकांना येण्या जाण्याचा रस्ता खुला करून द्या, परंतु आयुक्त आजपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही। सत्यम गांधी साहेब हे गोरगरिबांचे जे हातावरलं पोट आहे त्यांचं अतिक्रमण बेकायदेशीर काढतात, पण धनदांडगाट लोकांचे अतिक्रमण काढत नाहीत आणि अधिकारी एकमेकांच्या वर जबाबदारी लादून रिकामं होतात। सुट्टी आहे हा अधिकारी रजेवर आहे असं सांगून चालढकल करायला लागलेत। आणि जर उद्या ते अतिक्रमण निघले नाही ना, तिथले लोक आक्रोशपणाने कायदा तिथले जर अतिक्रमण कंपाऊंड रस्त्यावर अतिक्रमण करून जे कंपाऊंड घातलेलं आहे ते जरी काढलं आणि तिथं काय जर कायदा सुव्यवस्था बिघडलं तर ह्याची संपूर्ण जबाबदार आयुक्त सत्यम गांधी व उपायुक्त अश्विनी पाटील हे जबाबदार राहतील। मध्ये जो अतिक्रमणाचा विषय जो आहे, जो मॅडमने आता मांडलेला आहे, त्याच्यामध्ये मस्जिद आणि चर्च दोन्ही एकत्र आहेत आणि त्याला यायला रस्ता तो एकमात्र रस्ता आहे। आणि गेले 2 महिने झाले हा जो व्यक्ती तहसीलदार आणि त्याची बायको दोघांनी रस्ता तो आमची जागा म्हणून अडवलेला आहे। ॲक्च्युली कागदपत्रेमध्ये त्यांच्याकडे काही तसं सबूत त्यामध्ये काही नाही आहे। आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय, गुन्हा दाखल झालेला आहे, आयुक्तासमोर हा एक बातमी पोहोचलेली आहे, पण त्यांच्याकडनं काम होत नाही, अतिक्रमण उठलं जात नाही। अधिकाऱ्यांना विचारणा केली, अधिकारी म्हणतात की हा व्यक्ती नाही आहे, पत्र नाही आहे, अधिकारी नाही आहेत, तर हे टाळमटाळ चालू आहे। उद्या आमची ईद आहे, कदाचित उद्या येणार लोकांनी जर आक्रोशामध्ये काही जर तिथे गैरव्यवहार केला आणि काही जर व्हायलेन्स जर झालं तर याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, त्याची खबरदारी घ्यावी आणि आजच्या आज तो अतिक्रमण त्यांनी काढून मिळावा।